हॅलो, मी जितेंद्र सुधाकर गरज. मला पचाटे साहेबांनी 1 वर्षापूर्वी इथे 1.5-2 इंचाचा पाणी लागेल असा पॉईंट दिला होता. मी यावर्षी 4 दिवसापूर्वी इथे बोरिंग मारली. त्यावेळी मला केवळ 25 फुटावर पाणी लागलेलं आहे. त्याच्यामुळे इथे खाली जमीन असल्यामुळे पाण्याची पातळी ही 100, 150-200 फुटावर खारा पाणी लागत होता. परंतु आजूबाजूला दोघा-तिघांनी बोरिंग मारल्या होत्या 250-300 फूट, त्यांना खाराच पाणी लागला. पचाटे साहेबांमुळे इथे मला गोड पाणी केवळ 25 फुटावर लागलं आहे. त्याच्यामुळे मी पचाटे साहेबांचा धन्यवाद करत आहे. नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 24 जानेवारी 2026. प्रथम मी जितेंद्र गरग सर यांचा आभारी आहे. आणि आजचा जो काही बोर पॉईंट आहे हा आहे पनवेल मुंबई समुद्र किनाऱ्याजवळील. त्यामुळं तिथं गोडं पाणी लागणं ही आवश्यकतेची गोष्ट आहे. कारण जसं तुम्हाला माहीत आहे, जीवन म्हणजे पिण्यासाठी असेल किंवा वापरण्यासाठी असेल, आपल्याला गोड्या पाण्याची आवश्यकता असते. समुद्राचं पाणी कसं आहे हे तुम्हा कोणाला सांगण्याची गरज नाही. आणि जे काही पाणी लागलेलं आहे ते त्या परमेश्वराच्या कृपेनं त्या मालकाला मिळालेलं आहे. आम्ही फक्त एक रस्ता दाखवणारे एक पोस्टमन म्हणून त्या ठिकाणी गेलो होतो. आणि महत्त्वाचा मुद्दा सांगायचं झालं तर मुंबई धावती आहे आणि अनेक शेतकऱ्यांना आपण फोन लावून ते मुलाखत टाकत नाही. अगदी काल परवा झालेला पॉईंट, गरग सर म्हणजे बिझनेसमॅन व्यक्तिमत्व, त्यांचं फार्म हाऊस, स्विमिंग पूल, त्यांच्या फार्म हाऊसचा पॉईंटसुद्धा अजून होणं बाकी आहे. अशातच त्यांना मागच्या वर्षी आपण त्यांच्या मामांना दिलेला पॉईंट स्वतः तिथं जाऊन त्यांनी जी मुलाखत टाकली, खूप अभिमान त्यांचा मला वाटतो. माझ्याबद्दल जे प्रेम त्यांच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये आहे, त्याचं गरग साहेबांचं जेवढे आभार व्यक्त करावे तेवढे कमी आहेत. मित्रांनो, एवढं निश्चित सांगतो, देणं घेणं आपल्या हातामध्ये नाही, ते परमेश्वराच्या, या ईश्वराच्या हातामध्ये आहे. त्यामुळं आम्ही एक रस्ता दाखवण्याचं काम करतो. जसे आमचे तोरसकर असतील, आणखी बरीच महाराष्ट्रामध्ये सांगलीची मंडळी असेल किंवा वसमत हिंगोलीची मंडळी असेल, नाशिककर असतील किंवा धाराशिवकर असतील, की आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून, आमच्या माहितीच्या माध्यमातून जे पाणी शोधतायत त्यांना एवढंच सांगतो की आपण कुठल्याही पॉईंटला उभे राहणार असाल तर त्या शेतकऱ्याला निश्चित एवढं सांगा, मी माझे प्रयत्न करतो आहे, तुझ्या नशिबात, तुझ्या प्रारब्धात असेल तर मिळेल. माझ्या प्रयत्नात मी कुठेही कमतरता ठेवणार नाही. आणि तेवढ्या शर्तीचे प्रयत्न निश्चित करा. शेवटी देवाला जे मान्य आहे तेच होणार आहे. आणि गरग साहेबांचा पॉईंट अजून बाकी आहे. गरग साहेबांच्या दिलेल्या मुलाखतीचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. निश्चित त्यांची ना आपली भेट, पुन्हा एक मुलाखत परमेश्वर घडवेल अशी प्रार्थना त्या शंभू महादेवाला, त्या आदिमायेला करतो आणि थांबतो.